मित्रांनो नमस्कार. हा डिग्रजचा कृष्णाकाठ आणि आपण डिग्रजच्या कृष्णाकाठचे दररोज मी टाकतोय ते व्हिडिओ तर तुम्ही पाहत असाल. तर काल झाले स्पर्धा बैलगाडा शर्यतीची श्रीनाथ केसरी आणि या मैदानात काल काय काय झालं, तिथं काय काय घडलं, मला मजेशीर काय काय प्रसंग दिसले याचा भाग मी यूट्यूब चॅनल डिग्रजचा कृष्णाकाठ या ठिकाणी टाकणार आहे. आणि याच्यानंतर दररोज नदी किनारी काही ना काही तर मजा मस्ती घडत असत्या, त्याचे देखील मी व्हिडिओ टाकतोय. तर तुम्ही ते देखील पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी देखील शेअर करत चला. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद. श्रीनाथ केसरी ही स्पर्धा आहे सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत आणि जाताना प्रत्येक गावात असे बॅनर लावलेच होते की इतकी मोठी मोठी बक्षीस आहेत. तासगाव साईडला या द्राक्ष बागा दिसतातच. आमची आई आणि भाऊ पुढे गाडीवरून चाललेत आणि या ठिकाणी टर्न घेतल्यावर मला या घरापासून इथं गाड्यांचा मोठा तापा दिसतोय बघा, समोर डोंगरावर चढलेला. याच्या पुढे देखील अफाट अशा गाड्या लागलेल्या आहेत. तर या स्पर्धेसाठी लोक कुठून कुठून बाहेर गावावरून बैलगाड्या भाडा करून आणतायत आणि या ठिकाणी फोन लागत नव्हता, नंतर लागला आमच्या भावाला. तर या ठिकाणी जामर असल्यामुळे कॉल आणि रेंज एकदमच कमी होती आणि लोकांची गर्दी मात्र भरपूर होती. सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे झेंडे होते, कारण की सेनेचे जे आहे चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी ती आयोजित केली स्पर्धा होती. त्यामुळे इथे दंगा आणि काय गर्दी मित्रांनो. पट्टा फेरत आणि जनरल शर्यत अशी दोन पद्धती असतात. या पट्ट्यामध्ये 200 मीटर गाडी पळवायची असते आणि लोक समोर काही केल्या, अरे गेली गाडी अंगावरून, हटत नव्हते. आणि या ठिकाणी 2-3 अँब्युलन्सची देखील सोय होती की अचानक कोणाला भरपूर लागू शकते. मोठ्या LED स्क्रीन देखील होत्या, तुम्हाला जागेवरनं पाहता येते. पण लोक पुढे जाऊन पाहण्यातच दंगा करायचे. आणि या गाड्या बक्षिसाला थार, फॉर्च्युनर आणि थार आणि ट्रॅक्टर या सगळ्या गाड्या बघा धुळ्यानं पार माकल्यात, कारण की धुळाच इतका उडालता बैलाच्या पायातनं. हे बघा शौकीन पाक धुळ्यामध्ये कसं पाक तोंड धाबून निघालंय, लाल धुळा. आणि हे लांबच्या पर्यायची जनरल शर्यत आहे. या ठिकाणी ड्रोनद्वारे शूटिंग चालू होतं की बैल गेल्या लांब गेल्या समजायच नाही. आणि ही जी पद्धत आहे पट्टा पद्धत, यामध्ये मात्र घोळ होत नव्हता. पण या जनरलमध्ये भरपूर लोक आडवे यायचे आणि गाड्यांचा खोळंबा व्हायचा. आणि नेमका आपल्या हरण्या बैलासाठी आपण गेलतो आणि त्याचा देखील खोळंबा झाला. पट्टा पद्धत ही फक्त 200 मीटर आणि जनरल पद्धत ही भरपूर लांब होती. आले बघा जनरलच्या बैलगाड्या आल्या आणि लोक सतत आडवी गेल्यामुळे त्यांचा खोळंबा देखील व्हायचा. खोळंबा म्हणजे बैल भरकटायची किंवा कोणतं लागेल म्हणून थोडीशी गॅप घ्यायची, वळायची. त्यामुळे चांगल्या चांगल्या बैलांची विनाकारण नामुष्की झाली आणि नंबर वेगळ्याच बैलांचे बसा लागले. शौकीनांचा मेळा भरला म्हटल्यावर विमल आणि पान मसाला खाणाऱ्यांची राजरोसपणे इथे एक जण बसला होता, पण कोण त्याला विचारत नव्हतं. आणि या ठिकाणी या माणसाला गाडी इकडे घ्यायची गडबड का झाली, रोडनं नाही पण याला बहुतेक हा राहायला आला म्हणून सुद्धा गाडी 2-3 दिवस लावायच्या म्हणल्यावर तो काय विचार केला, इथंच आतमध्ये लावून टाकू. त्यासाठी त्यानं गाडी चाचीवरनं वर ढकलली. आणि काही शौकीन इथं 2-3 दिवसापासून आलते. पण हा शौकीन बघा गाडीच्या सावलीत निवांत डोक्याखाली बाटली घेऊन झोपलाय. बाटली म्हणजे पाण्याची बाटली घेऊन झोपलाय बरं का, हे पहा इथे. आणि या ठिकाणी पुढे गेल्यावर मी देखील पाण्याचा बाटली घ्यायचा विचार केला, पण ऑनलाईन पूर्णपणे बंद, जामर असल्यामुळे नुसता पाण्याकडे मी बघत आहे. हे बघा मागं माझ्या पाणी आहे. आणि डॉल्बीवर बसणारी लोक टॉपवर रूप टॉप बसल्यासारखे कशी बसलेत बघा, थिएटरमध्ये कसे बाल्कनीत बसल्यासारखं, कारण की तिथून सगळं क्लिअर दिसायचं. आणि हा साऊंड बॉक्स आहे, साऊंड बॉक्सवर जाऊन बसलेत. हे चाबूक घेऊन जे कार्यकर्ते फिरायला लागलेत ते बैलांना मारण्यासाठी नाही तर माणसांना मारायला. जी व्यक्ती आडवा आडवं येते सारखं बैलगाडीच्या. 55 मध्ये 9 गाड्यात आणि 9 गाड्यात आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. गाड्या मैदानातला 55 सुटला आणि 55चा रण संग्राम चालू झाला. 55चा आता हरण्याचा हा व्हिडिओ आहे, तो होईपर्यंत मी तुम्हाला माहिती सांगतो. पट्टा पद्धत म्हणजे 100 मीटर रेस असल्यासारखं आणि जनरल म्हणजे अर्ध पळत म्हणजे खूप लांबची मॅरेथॉन असल्यासारखं. असं माणसामध्ये कसं आहे 100 मीटर आणि मॅरेथॉन, तशाच प्रकारे बैलामध्ये पट्टा पद्धत आणि जनरल पद्धत. पट्टा पद्धत मला छान वाटली, कारण कोण आडवं यायच नाही, जायच नाही.
आणि 200 मीटर असल्यामुळे लवकर शर्यत ही आई आणि आमचे भाऊ बघत आहेत. एका ठिकाणी चुकामुक झाली, एका ठिकाणी त्यांनी कुठे गेलते घावलेत नव्हते आणि धूळ असा उठला ना मित्रांनो की बघा. आणि मला ती पद्धत चांगली वाटली, कारण जनरलमध्ये खूप लांबचं अंतर असल्यामुळे लोक आडवी यायचे. हे बघा जनरल पद्धतीची शर्यत चालू आहे आणि किती लोक इथं आडवं उभारल्यात. पाक बैल इकडूनच्या फितेकडे यायचे आहेत, पण तरी देखील किती आडवे उभारत बघा. 1 2 3 म्हणल्यानंतर सुटणार. क्रेन पहिल्यावर होऊ दे. मी अजून सांगतोय फॉर्च्युनर देणार नाही. क्रेन वर होऊ दे. क्रेन वर होऊ दे. पहिल्या क्रेन वर करा. क्रेन वर काय उपयोग नाही. चला जाऊ दे. चला हे पट्टा पद्धत मध्ये असं होत नाही. हे जनरल मध्ये बघा लोक किती जवळजवळ बैलांच्या उभारले असतात आणि त्यामुळे बैल भुसतात त्यामुळे आणि खोळंबा होतोय. तर पॉवर प्लस नावाची डॉल्बी आणि या ठिकाणी अरे दुबई से आया शेख भाई वल्ला वल्ला हबीबी सारखं यानं रूप घेऊन आलाय. आणि या ठिकाणी पहा दुधाचे टँकर वगैरे शहराकडे चाललेत कराडला. जीवनावश्यक वस्तू आणि टेजच्या खाली काही लोक झोपलेले आहेत 2-3 दिवस. आणि पाय बघा बुटाचे पांढरेचे काळे झालेत आहे ना कला. कारण की सगळा धुळला. अभ्यास करून न समजणार विषय आमचा बैलगाडा नादच पाहिजे. आणि या ठिकाणी एका ब्लॉगरची गाडी देखील दिसली. नवीन गाडी युनिकॉर्न घेतली आहे. ब्लॉगिंग मध्ये पैसे आहेत, आपण पण चालू केले, लवकर मिळावत आपल्याला पण. आणि काही लोकांच्या गाड्या या लक्झुरी गाड्या देखील तिथं उभ्या होत्या. आता विचार केला आपण जायचं. हे आपले पाय आहेत ते देखील पाक लाल लाल धुळेने झालेत. आणि जाताना बैलांच्या जोड्या जशी शर्यत होईल तसे चालल्या होत्या. पट्टा पद्धतमध्ये भरपूर गाड्या होत्या. आणि येताना एका माणसाला मी म्हणलं चला तुम्हाला मी लिफ्ट देतो. आणि यांना पायाला लागलं होतं त्यांच्या. तर येताना पाहिले की इथे अजून दुसऱ्या गाड्या अजून आतमधनं घुसून पुन्हा डोंगरावर चढून इकडे आतमध्ये डोंगरातनं गाड्या चालल्या होत्या. म्हणलं संध्याकाळी इथे 100% 2-3 तास ट्रॅफिक जाम होणारच आहे. त्याच्या पहिला आपण आता गेलेले बरं. फक्त आपल्या हरण्याच तेवढं बघायचं आहे. मग एका बैलगाडीच्या मागं आमचं काळी सैतान 2210 या गाडीच्या मागं लावलो आणि चाललो. हा साहिल नर्देकर आपला नदीवरला मित्रमंडळी देखील जाताना भेटला. आणि जाताना रिटर्नमध्ये आम्ही चाललोय पण गाड्या किती यायलाच लागल्यात अजून. एका ठिकाणी द्राक्षाची बाग आणि द्राक्षाची बाग या ठिकाणी तासगावला द्राक्षाच्या बागा भरपूर आहेत. आणि पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी मला माणसं बसले जी कंटाळून आलते. जेवणाची सोय वगैरे काय त्यामुळे बघा झाडाखाली बसून काही लोक जेवण आणले ते जेवालते. पुन्हा पुढे प्रवास करत मी गेल्यानंतर कोल्हापूरला या ठिकाणी उन्हाच्या विरुद्ध बाजूला हे कबूतर बसले होते. आणि जशी सावली फिरेल तसे ते फिरणार. आपण डिग्रजच्या कृष्णा किनारी पुन्हा चाललोय. येताना त्याच बोर्डापाशी मला बैलगाड्या जाताना दिसल्या. मी म्हणलं बैलांची इतकी काळजी घेतात पण हे बैल आणि ते बैल काय फरक आहे. यांना देखील थोडीशी काळजी सरकारने घ्यावी. आणि बैलगाडा शर्यत सोबत या बैलांच्या पाठीवरलं ओझं देखील थोडंसं कमी व्हावं. कारण की इतक्या बैलगाडी करून त्यांनी हाल किती करून जातात मित्रांनो. आणि यांच्या पाठीवरलं वज्जासाठी सरकारनं काहीतरी प्रयत्न करावेत की यांचे ओझं कसं कमी होईल. आणि जाताना या ठिकाणी चिक्कूच्या झाडाखाली मला किती छान वाटते. आणि हे झाड कडी पत्त्याचं आहे बरं का. किती मोठं झाड आहे. चढून कडीपत्ता काढता येईल असं. या ठिकाणी काही लोक हौशी लोक तांदूळ देखील लावतात. तर तांदूळ क्वचितच लावला जातो. आणि या ठिकाणी पक्ष्यांना भुजवण्यासाठी तारा लावले आहेत. डिग्रजचा कृष्णकाठ ऊसासाठी प्रसिद्ध आहे पण काही हौशी लोक घरगुती तांदूळ मिळावं म्हणून तांदूळ देखील लावतात. आणि या तारेच्या रिबीन असतात त्या हलतात त्यामुळे पक्षी भुजतात. आता उद्या नदीकडचा एक भाग येणार आहे तो देखील पहा. धन्यवाद.